नमस्कार मित्रांनो, तुम्ही डार्क वेबबद्दल नक्कीच ऐकलं असेल. काही लोक म्हणतात तिथे भयानक गोष्टी असतात, काही म्हणतात तिथे गेल्यावर तुमचा डेटा चोरी होतो, तर काही जण म्हणतात की डार्क वेब म्हणजे इंटरनेटचं सर्वात रहस्यमय ठिकाण आहे. पण यामध्ये खरं किती आणि अफवा किती? आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. डार्क वेब म्हणजे काय, डीप वेब आणि डार्क वेब यामध्ये फरक काय, डार्क वेब का तयार करण्यात आला आणि त्याबद्दलचे सर्वात मोठे गैरसमज कोणते. इंटरनेटचा किती भाग आपल्याला दिसतो? आपण रोज गुगल, यूट्यूब, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप वेब किंवा इतर वेबसाईट्स वापरतो, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण वापरत असलेला इंटरनेटचा भाग खूपच छोटा आहे. या भागाला सरफेस वेब म्हणतात. सरफेस वेब म्हणजे सर्च इंजिनवर सहज सापडणाऱ्या वेबसाईट. गुगलमध्ये सर्च केला आणि वेबसाईट मिळाली तर ती सरफेस वेबमध्ये येते, पण इंटरनेटचा मोठा भाग सर्च इंजिनला दिसतच नाही. डीप वेब म्हणजे काय? डीप वेब म्हणजे असा इंटरनेट भाग जो सार्वजनिक सर्चमध्ये दिसत नाही. जीमेल इनबॉक्स, ऑनलाईन बँकिंग, कॉलेज पोर्टल, क्लाउड स्टोरेज, प्रायव्हेट डेटाबेसेस. महत्त्वाची गोष्ट म्हणजे डीप वेब पूर्णपणे कायदेशीर आहे आणि आपण त्याचा रोज वापर करतो. डार्क वेब म्हणजे काय? डार्क वेब हा डीप वेबचाच एक छोटा भाग आहे. या वेबसाईट्स सामान्य ब्राउझरमध्ये उघडत नाही. यांचा मुख्य उद्देश प्रायव्हसी वाढवणे हा होता. काही पत्रकार, संशोधक किंवा ज्या देशांमध्ये इंटरनेटवर कडक नियंत्रण असतं अशा ठिकाणचे नागरिक गोपनीयतेसाठी अशा तंत्रज्ञानाचा वापर करतात. म्हणून डार्क वेबचा जन्म वाईट कामांसाठी झालेला नाही. डार्क वेबबद्दल इतकी भीती का वाटते? कारण इंटरनेटवर डार्क वेब संदर्भात खूप अफवा पसरलेल्या आहेत. यूट्यूब आणि सोशल मीडियावर अनेकदा अतिशयोक्ती माहिती दाखवली जाते. काही ठिकाणी स्कॅम वेबसाईट, फसवणूक करणारे लोक किंवा मालवेअर असू शकतात. पण प्रत्येक डार्क वेबसाईट्स बेकायदेशीर असतेच असे नाही. म्हणून डार्क वेब गुन्हेगारी हे समीकरण पूर्णपणे बरोबर नाही. डार्क वेब वापरताना धोके कोणते? जर एखादी व्यक्ती माहिती नसताना अज्ञात वेबसाईट्सवर गेली तर स्कॅम होऊ शकतो, मालवेअर डाउनलोड होऊ शकतो, फेक वेबसाईट्स भेटू शकतात, प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. म्हणून इंटरनेटवर कुठेही जाताना काळजी घेणं आवश्यक आहे. डार्क वेबबद्दलचे 3 मोठे गैरसमज. डार्क वेबवर गेल्यावर लगेच हॅक होतो. फक्त वेबसाईट्स उघडल्याने लगेच हॅक होत नाही. डार्क वेब पूर्णपणे बेकायदेशीर आहे. काही वैध आणि प्रायव्हसी फोकस्ड उपयोग देखील आहेत. डार्क वेब म्हणजे इंटरनेटचा सर्वात मोठा भाग. डीप वेब मोठा आहे, डार्क वेब हा त्यातील छोटा भाग आहे. निष्कर्ष तर मित्रांनो, डार्क वेब हा इंटरनेटचा एक वेगळा आणि कमी परिचित भाग आहे. त्याच्याबद्दल अनेक अफवा आहेत, पण प्रत्येक गोष्ट खरी नसते. कोणतीही माहिती तपासून घेणं आणि सुरक्षित इंटरनेट वापरणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि टेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच टेक फॅक्ट्स, AI टूल्स आणि हिडन इंटरनेट सिक्रेट्ससाठी भेटत राहा. धन्यवाद.